हनी बनी, देखो मैंने कितनी सारी मिठाई बनाई है। वाह, अब आराम से बैठकर सारी खा ले। अरे नहीं नहीं, सब खाएंगे। नहीं भाई, मावा खा लिया तो तूने इतना सुना दिया, मिठाई खा ली तो जीना मुश्किल कर देगा। चल छोटे भाई, डॉक्टर भालू ने मिठाई खाने के लिए बुलवाया है। अरे उन्होंने मिठाई में भी कड़वी दवा डालती होगी। कड़वी बातों से कड़वी मिठाई बेटर होती है जोरदार। चल हनी। ये तो सच में बहुत नाराज लग रहे हैं। पोपट देख, गुआवा बर्फी, हैप्पी दिवाली। बिना पटाखों के कैसी दिवाली? मेरे पटाखों में तो तूने आग लगा दी। अरे वो मैं पटाखों में नहीं, मेरे दिल में आग लगाई है जोरदार। जब दिल जलता है तो कोई मिठाई नहीं भाती। कोई शक? हाँ? जोरदार, क्या हुआ? मैंने हनी बनी और पोपट को नाराज कर दिया। तो मना लो ना, वैसे भी आज दिवाली है। गिले शिकवे भूल कर ना गले लगाने का दिन है। हाँ। पोपट देख, तेरे लिए कितने सारे पटाखे लाया हूँ। वाह, इसे भी गैस पर रखकर जला दे। सॉरी यार, देख कितने अच्छे पटाखे हैं। ये देख, रॉकेट कितना बड़ा है। रुक अभी। गोष्ट आहे 1920 सालची। आमचा हा वाडा तेव्हा लोकांनी भरलेला असायचा। पण आमचा वाडा आणि त्यातल्या गुप्त खजिन्यावर तात्याची वाईट नजर होती। जा, सगळं तोडून मोडून टाका, कोणालाही सोडू नका। त्याला कोणत्याही परिस्थितीत हा खजिना मिळवायचा होता। खजिना मला कोणत्याही परिस्थितीत हवाय। पण त्या दोन शूरवीरांनी तो खजिना आधीच लपवला होता आणि खजिन्यापर्यंत पोहोचायचा एक नकाशा बनवला। ही खबर सुद्धा तात्यापर्यंत पोहोचली होती। सगळ्यांना पकडून विचारा, कुठे खजिना? सांग, या? कुठे खजिना? कुठे खजिना? बोल, लवकर बोल। बहुतेक हा असा ऐकणार नाही। तुला शेवटचं विचारतोय, कुठे खजिना? खजिन्याचा नकाशा बाबूराव आणि गणपतरावांकडे आहे। तात्या, अरे गावकऱ्यांना सोडून दे, आम्ही इथे आहोत। अरे बाबा, खजिन्याचा नकाशा तुला कधीच मिळणार नाही। अरे हिम्मत असेल तर आम्हाला पकडून दाखव। बाबूराव, गणपतराव, मी तुम्हाला पकडेन सुद्धा आणि तो नकाशा मिळवेन सुद्धा। अरे बघताय काय? पकडा त्यांना। ते बघा तिकडे, पकडा त्यांना। बस झालं बाबू, मी खूप दमलो रे। मला वाटतं कोणीतरी येतोय। गणपत, हा खजिन्याचा नकाशा तात्याच्या हाती लागता कामा नये। अरे बाबू, हा खजिना आपल्या वाड्याचा आहे। हा सुरक्षित ठेवण्याचा एकच मार्ग आहे, बाबा सांगून गेलेत। आबांनी खजिना सुरक्षित ठेवायचा मार्ग मला नाही कधी सांगितला। काय मार्ग आहे? अरे धीर धर, नकाशाला पोहायचा मार्ग मी तुला सांगतो। हो, हे बघ। गाढवा, 2 तुकडे केलेस। आता आपण वेगवेगळ्या दिशांनी पळूया। कोणी पकडलं गेलं तर त्यांना अर्धाच नकाशा मिळेल। आपण नकाशा लपून ठेवू, परत भेटू तेव्हा नकाशा जोडू आणि खजिना बाहेर काढू। आपल्या वाड्यातील लोकात हा खजिना वाटून टाकू, असं बाबांनी सांगितलंय। माहिती आहे का? अरे बाबा, दरवेळी सगळं तुला का सांगून जायचे? हा आवाज कुठून येतोय? जा, जरा तिकडे बघून या।
तात्या आता तू जा. अरे बाबू हो तात्या इकडे येतो इकडे. येतोय तो येऊ दे, बघून घेऊ. हा हात तर मला ओळखीचा वाटतोय. अरे बाबू आपण वेगवेगळ्या दिशांना पळू. पकडा त्यांना. तो नकाशा मला हवाय. अरे कासवांनो जोरात पळा. अरे बाप रे, हा पूल तर जास्त चालतो आहे. अरे असं पुलाला हलवू नकोस. अरे जा तिकडे जाऊन बघा. अरे हे दोघे गायब कुठे झाले? अरे तुझ्या लाटीवरचा साप आहे. अरे बडा 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 बडा. अरे असे काय बघताय? तात्या थोडं पण हलू नका बर का. थोडं पण हलू नका. थांबा थांबा. अरे 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 मेलो रे. डोकं फोडला माझं. अरे ते पहा ते पळून चालले आहेत. अरे याला पकडा. एक भाऊ पकडला गेला तर दुसरा आपोआप येईल. आता हा नकाशा तात्याला कधीच मिळणार नाही. आज नाही वाचणार तू. अरे तो बघा तिथे. पकडा त्याला. मारा ह्याला. अरे गाढवानो एकट्याकडून मार खाऊन आला. जा मारा त्याला. काय घाबरलात का? बापरे हे लागते रे. अरे जेव्हा किड्याचा मृत्यू येतो ना तेव्हाच त्याला पंख फुटतात बरे. आता कुठे जाशील? खजिन्याचा नकाशा मला दे. काय रे गणपत,
बाबू हो वाचव रे हे वाचव हो बाबा सांगायचे अरे हे तर मला सुद्धा सांगितलं होतं की तुझ्या रक्षणाची जबाबदारी माझी आहे. अरे पण आता तुला कोण वाचवणार? अरे बाबू हो बाबू तू ठीक आहेस ना रे नाही बाय जा पकडा त्यांना. त्यांच्या हाती सापडलं तर हे नकाशाचं रहस्य काढून घेतील. अरे ते तर घेणारच बाबा नेहमी सांगायचे आता काय करूया अरे करायचं काय, पळावं लागेल. अरे पण इथून पळून जाणार तरी कुठे मागच्या भिंतीवरून उडी मारून पळून जा. चल तिकडून पळूया अरे उठा रे झोपायची वेळ झाली नाहीये. अरे खेळ संपला बाजा वाजला. आता काय करायचं बाबू हो अरे आता कुठे पळाल? आता अरे बाबू हो आता नकाशा वाचवायचा हा एकच मार्ग आहे बाबा नेहमी सांगायचे हे तात्या आता हा खजिना तुला कधीच मिळणार नाही नाही. जाऊन शोधा. नकाशा मला हवाय हवाय हवाय. आणि त्या दिवसापासून आमचे आजोबा बाबूराव आणि त्यांचे भाऊ गणपतराव कोणालाच दिसले नाहीत. Oh, so emotional. बाई काय स्टोरी ऐकवली आहे एकदम सेंटी केलं. हो बाबा तुम्ही शहरातून आमचा वाडा फिरायला आलाय म्हणून मी तुम्हाला आमच्या वाड्याची गोष्ट सांगितली. इथे ये. तो आमच्या हृदयाच्या समुद्रात भावनेचं वादळ निर्माण केलं आहेस. तुमच्या आजोबांविषयी ऐकून एवढं वाईट वाटलं की सांगू शकत नाही केवढं वाईट वाटलं. इथे उभ्या उभ्या तू सांगितलीस आम्हाला मिस्ट्री. आम्ही वाडा फिरायला आलो होतो पण कळली आहे अख्खी हिस्ट्री. तुझे आजोबा खूपच शूर होते हो ना बन्नी. हो पण त्या खजिन्याचं काय झालं? आजपर्यंत कोणालाच नाही मिळाला कारण कोणालाच माहिती नाहीये आमच्या पूर्वजांनी तो कुठे लपवला आहे. बाबा खजिना आहे तर वाड्यातच लपवला असेल ना. नाही तात्याला खजिना लुटायचा होता म्हणून त्यांनी दुसरीकडे लपवला होता. त्यांना खजिना वाड्यातील गोरगरीब जनतेला वाटायचा होता. खूपच चांगली माणसं होती दोघही. कळलं काय? बाई सिनेमा सारखा त्यांचे आत्मा सांगून का टाकत नाहीत की नकाशा कुठे ठेवलाय. अरे ते सगळं तर नेहमी फिल्म मध्येच होत. तू स्वतःचीच गाल का ओढतो रे. अरे चक्रम लहानपणी आजोबा ओढायचे मग मला ही सवय लागली. बरं झालं कानाखाली आवाज नव्हते काढत नाहीतर थोबाडीत खायची सवय लागली असती. तुम्हा सगळ्यांची राहायची सोय मी वाड्यात केली आहे. तुम्ही सगळे आतमध्ये चला मी सामान पाठवून देतो. अरे भाऊराया तो बघ आपला फोटो समोरच लागलाय. अरे नाही नाही हे आमचे आजोबा आणि त्यांच्या भावाचा फोटो आहे. बाय एकदम सेम टू सेम फेस कट आहे. लय भारी. हनी बनी बाबूराव आणि गणपतरावांचा पुनर्जन्म तर नाही येत ना. चला मी तुम्हाला तुमच्या रूम्स दाखवतो. तुम्ही सगळ्या रूम्स वापरू शकता फक्त त्या रूम मध्ये जाऊ नका कारण तिथे आम्ही म्युझियम बनवलंय. का काय झालं? घरात म्युझियम बनवलंयस
मग म्युझियम मध्ये जाऊन राहतोस का? घरात म्युझियम बनवलंयस तर मग राहतो कुठे? अरे तसं म्युझियम नाही, त्या रूम मध्ये आम्ही आजोबांचे कपडे, शस्त्र, दागिने सगळं जपून ठेवलंय. चल दादूस जरा आतमध्ये जाऊन बघूया. तुम्ही सगळे फ्रेश व्हा, मग आपण गाव बघायला निघूया. अरे वा किती मोठं म्युझियम आहे. गणपतराव बाबूराव भाऊ. काय रे, काय झालं? आम्हाला बघून असा दचकलास का? राम 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 राम. काय झालं, काय झालं धनिया काका? मालक परत आले. आजोबांच्या वस्तूंना हात लावू नका म्हणाल होतं ना मी. का हात लावला, का हात लावला तुम्ही? मंग्या, अरे मंग्या, आता आमचे कपडे आम्ही नाही घालायचे तर तू घालणार. काय तुम्ही माझे गाल ओढले? काय झालं मंगेश, काय झालं? अरे गणपत, मला वाटतं तात्याचे लोक आपल्या वाड्यात घुसले. लय भारी, लय भारी, लय भारी. आता हे नाटक बंद करा, नाहीतर एक ठेवून देईन. ए, आमच्या घरात आम्हालाच धमकी देणाऱ्याला आम्ही जिवंत नाही सोडत. बाबा नेहमी म्हणायचे. अरे हे तर मी पण सांगतो की. इकडे ये, तू बोलतोस म्हणून बाबा बोलू शकत नाहीत का? कितीतरी लोकांचे बाबा असे आहेत, मुलं जे बोलतात तेच बाबा बोलतात. मी इकडे ये म्हणतो, माझे बाबा सुद्धा इकडे ये म्हणायचे. कोण? मी येऊ? हे घ्या, मी आलो. हनीमध्ये एवढी ताकद कुठून आली? खरंच दोघांमध्ये आत्मा शिरली की काय? हनी हा सगळं काय प्रकार आहे? हो बाई, तुम्ही मध्ये मध्ये नका बोलू. अरे वा ना हॅलो ना हाय. सरळ मिस काटकर म्हणालच बाई टाटाई. डॉक्टर भालू लवकर उठा आणि चिरडलाय. अरे कोणीतरी उचला यांना, जीव गुद मरतोय माझा. काय भावा, मग नाटक संपलं की नाही? कसलं नाटक? माझा पापड बनवून टाकला. भाऊराया, आपण हे कपडे का घातलेत रे? अरे तुम्हाला लाज वाटायला हवी. आमच्या भावनांशी खेळत आहात. पाहुणे नसतात तर खूप धुलाई केली असती तुमची. अरे मंग्या, हा मोठ्यांशी आदराने बोलत जा. हा बाबा नेहमी सांगायचे. मॉय आता कानाखाली एक आवाज काढतो, दोघं शुद्धीवर येतील. अरे मस्करी ठीक आहे, पण एवढ्या जोरात कामारला बिचारायला. आत्ताच्या आता वाडा सोडून गेला नाहीत ना तर तंगडी तोडून ठेवेन. बाबा नेहमी म्हणायचे. इकडे ये, काय म्हणायचं बाबा? ते तुमची तंगडी तोडायचे की तुम्ही आमची तंगडी तोडणार? आता आम्हाला जास्त कन्फ्युज करू नकोस आणि सांग नक्की काय म्हणायचे ते. थांबा, मी आता तुम्हाला समजावून सांगतो. शांत साहेब शांत. अरे काय शांत, काय शांत? तू मागे हो धनिया, मध्ये मध्ये येऊ नको. धनिया, बाबांना धनिया तर आजोबा आणि छोटे आजोबा म्हणायचे. अरे गप्प बसशील का जरा आता? अरे बापरे, याचा अर्थ हनी बनीला खरंच भूताने झपाटलंय. अहो आजोबा, जाऊ द्या यांना. हे पाहुणे आहेत, सोडा यांना. पाहुणे आहेत तर यांचे संस्कार आणि आपली संस्कृती कुठे आहे? आता संस्कृती कोण आहे? हे बाबा, मला सगळं माहितीये. संस्कृती म्हणजे मुलगी शिकली, प्रगती झाली. अरे माझ्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत बाबा. अरे यांचं सोड. चल बाबू, आपण पाहूया आपल्या वाड्याची काय अवस्था आहे. चल निघूया. खोका कसा ठेवलाय? आम्ही असा खोका कधी पाहिला नव्हता. अरे बापरे, अरे बापरे. अरे बाबू हो, या खोक्यात तर माणसांना बंद करून ठेवलंय. मग काच फोडून त्याने बाहेरच काढतो. अरे थांबा आजोबा. अहो हे काय करताय तुम्ही? बाजारात आले आंबे, सुरू झाला उन्हाळ्याचा सीझन. अहो या डब्याला म्हणतात टेलिव्हिजन. त्या टाळी. अहो आजोबा, तुमच्या काळात बायोस्कोप होता ना, हे तसंच आहे. आता घराघरात टीव्ही असतो. वर हवेसाठी हा पंखा लावलाय, तसाच तिथे एसी पण आहे. कशी आहे? ओ कशी आहे? नाही एसी आहे.
एअर कंडिशनर कळलं काय? उन्हाळ्यामध्ये थंड हवा देतोय. सगळं काही बदललंय बघ गणपत. अरे हे बाबा नेहमी म्हणायचे खरंच खरंच खूप हुशार होते बाबा. एवढ्या वर्षापूर्वी म्हणून गेले होते की पुढे सगळं बदलणार. सगळं बदललं तरी चालेल, पण संस्कार आणि संस्कृती बदलता कामा नये. असं बाबा म्हणायचे का? अरे नाही, हे मी बोलतोय. या सर्वांचे कपडे बघ. नऊवारी साडी घातली पाहिजे ना. हा. आग लावायला पुरेशी आहे माचीसची एक काडी. मी पुरुष आहे, मी नाही घालणार साडी. द्या टाळी. जाऊन बघावंच लागेल. गावकऱ्यांमध्ये संस्कार आणि संस्कृती उरली आहे की नाही. चल तयार होऊन गाव बघायला जाऊ. भाऊ, अरे एवढ्या दिवसांनी बैलगाडीतून फिरायला खूप मजा आली बुवा. इकडे ये. अच्छा, फोनवर कसा येशील? बरं मग तिथेच राहा आणि ऐक. हे बघ, मी सध्या बाहेर फिरायला आलोय. तू इथे मला लोन देऊ शकत नाहीस आणि शहरात असतो तरी मी लोन घेतलं नसतं, कारण मला लोनची गरजच नाहीये. समजलं? अरे बाबू हो, हा तर जादूटोणा करणारा वाटतोय. बघितलंस कसा हवेत आत्म्यांशी बोलत होता ते. अरे याला मोबाईल म्हणतात. यावरून तुम्ही खूप दूर बसलेल्या माणसाची सुद्धा बोलू शकता आणि माणूस उभा असेल तर सुद्धा बोलणं होऊ शकतं. हो चांगली वस्तू आहे. आम्ही ठेवून घेतो. बोल लवकर बोल, धान्य कधी देईल? नाहीतर टिंग्या तुला चांगलाच फोडून काढेल. तात्या, हा. अरे उडी मारून सगळं हिसकावून घेईन. सामान आण. आजोबा, हा तात्या नाहीये, त्याचा नातू टिंग्या आहे. गावकऱ्यांवर जबरदस्ती करतो, धान्य आणि पैसे घेऊन शहरामध्ये विकून टाकतो. लवकर करा, नाहीतर उडी मारून सगळं हिसकावून घेईन. अरे हुसकावतात, आम्ही घेऊ. कुठे कुठे आहे आमचं धान्य? अरे हे तर बाबूराव गणपतरावांचा पुत आहे. पळायचो. मला मारलात. अरे उडी मारून सगळं हिसकावून घेईन. अरे उडी मारून हिसकावून घेईन. अरे बोतांना कसं हिचकवणार? तू मला शिकवतोस? जा पकड त्यांना. चल बाबू, याला पण आता धडा शिकूया. अरे शिट्टी वाजली, ट्रेन सुटली. आज समजा यांची आटली बाटली फुटली. त्या टाळी. भाऊराया बिचाऱ्यांना खूप मारले रे. हो ना, पण यांना मारलंय तरी कोणी? अरे उडी मारून हिसकावून घेईन. अरे हिरो बनायची वेगळीच मजा आहे. आत्मा येतो जातो, नक्की चक्कर काय आहे? हो मी एक गोष्ट नोटीस केलीये. घड्याळात जेव्हा ठोके पडतात ना, तेव्हा आत्मा येतो. आणि हो, कुणी टाळ्या वाजवल्या की आत्मा निघून जातो. इथे या आणि काय म्हणताय ते नीट सांगा. घड्याळाचे ठोके आणि टाळ्यांचा आत्म्याशी काय संबंध हे मला नीट समजावून सांगा. माहित नाही, पण असं होतंय हे मात्र नक्की. जेवढं सामान पडलंय ते करा पॅक. हे खरं आहे की खोटं आता करू चेक. त्या टाळी. भाऊराया यांनी आपल्याला उचलून घेतलंय. मला वाटतं आता आपटणार आहे. अरे काय करताय? आम्हाला खाली ठेवा. डिस्कोत जाताना कोणी घालतं का कपडे फॉर्मल? मला वाटतं हे दोघं झाले नॉर्मल. ओहो, आता घंटा वाजवा.
आमचा सन्मान केल्याबद्दल धन्यवाद. आपल्या लोकांचं प्रेम ते खरं प्रेम बाबा. बघितलं आत्मा परत आले. आपले रक्षक आलेत. आज सर्वांनी मिळून यांचा सत्कार करायचा. आज गावात उत्सव होईल. अरे वा, हा बाबू हो, ही खूपच छान वस्तू आहे. बाबा नेहमी म्हणायचे. हे बाबा कसं म्हणतील, त्यांच्या वेळी तर हे यंत्रच नव्हतं. अरे हे मला म्हणायचं होतं, ही वस्तू छान आहे असं मी म्हणतोय. अरे मग बाबा काय म्हणायचे? चांगली वस्तू गावात सर्वांकडे असली पाहिजे, बाबा नेहमी म्हणायचे. बाबा नेहमी खरं बोलायचे. गावकऱ्यांनो, तुम्ही सर्वांनी हे यंत्र विकत घ्या. हं? हे बाबूरावजी काय म्हणत आहेत? अहो बाबूरावजी, इथे खायचे वांदे आहेत, मोबाईल कुठून विकत घेणार आम्ही? आमचा वाडा आणि इतका गरीब. हो साहेब, आमच्याकडे शेतात खतं आणि बियाणं टाकायचे सुद्धा पैसे नाहीत. अरे हे काय बोलतायत? कुणाकडच काय बी काम नाही साहेब. गणपत बस झाला आता. आपण उद्याच नकाशा आणून तो खजिना शोधायला जाऊ आणि तो खजिना आपल्या गावकऱ्यात वाटून टाकू आपण. हे ऐकून तर टेंग्या आता लयच खुश होईल. साहेब, बातमी खरी आहे. अरे म्हणजे ते बाबूराव आणि गणपतरावच आहेत. उडी मारून हिसकावून घेईन. ते तर बोके करतात, तुम्ही मनुष्य आहात साहेब. अरे चुप. अरे आता माझे आजोबा तात्यांचं स्वप्न पूर्ण होणार. मी त्यांच्याकडून माहित करून घेईन की खजिन्याचा नकाशा कुठे. त्या दोघांनी तर खजिना गावाला द्यायचं कबूल केलंय. अरे मग करू दे ना. तो खजिना आपणच लुटू. उद्या सकाळी ते आपल्या जोडीदारांसोबत लपवलेला खजिना शोधायला जात आहे. अरे मग उद्या सकाळी आपण त्यांचा पाठलाग करू आणि त्यांना नकाशा मिळताच उडी मारून हिसकावून घेईन. नकाशा इथे जवळच असणार. आजोबा मला सांगा, नकाशा एवढ्या लांब का लपवलात? अरे बाबा नेहमी म्हणायचे. बाय आता हे डोक्यात जातात काय? बाबांनी एवढ्या दूर कशाला पोला का सांगितलं असेल? हे तू याला विचार. मला काही बोलले नव्हते. मी माझ्या मर्जीने लपवलाय. मी सुद्धा नकाशा इथे जवळच लपवलाय. मी सुद्धा. ओ बाबा, पण लपवलाय कुठे? अजून किती चालावं लागेल? अरे बाबा चालत राहा. आधी मी जातो. अरे जरा थांबावून चाला रे. अरे अजून किती लांब आहे? वाचलो. माझ्या तोंडावर थुंकला. उडी मारून हिसकावून घेईन. त्या मंदिराच्या जवळपासच लपवलाय. बाबू हो, मी सुद्धा इथेच नकाशा लपवला आहे. गणपत चल चल बाबा चल. चला नकाशाचा पत्ता मिळाला. नकाशा आणि खजिना दोन्ही माझेच होतील. हेच मंदिर होतं ते.
नकाशा इथेच कुठेतरी असणार. अरे कुठे लपवला होता बरं? गोष्टी मिळतील लपवलेल्या खूपशा, पण आधी सांगा आहे कुठे नकाशा जटाळी? अरे हे कुठे आलो आपण? अरे वा, किती सुंदर मंदिर आहे. माझा एक फोटो काढ ना. रेडी, स्माइल. आता दुसरी पोज. मेहनत केली की नेहमीच मिळतं फळ, आणि आत्म्याने काढला पळ. जटाळी नाही, अरे टाळी सोडा, घंटा वाजवा बघू. स्माइल. गणपत नकाशा कुठे? अरे हे मी तर इथेच लपवला होता बाबू, पण इथे तर सगळंच बदललंय हे. अरे हो, मला आठवलं, मी विहिरीत लपवला होता, पण विहीर तर इथे दिसतच नाही. अरे मी झाडाच्या ढोलीत लपवला होता. इथे तर झाडच झाड आहेत. अरे ते काय आहे? हँडपंप. त्यो बघा हँडपंप. मला वाटतं इकडची विहीर बुजवून हा बांधला असणार. कळलं काय? हो बाबा, तुम्ही विहीर खोदा, आम्ही झाडावर शोधतो. चला चला तिकडे बघा. चला चला लवकर, सर्वांनी मिळून इथली माती खोदा. हा खोदा खोदा, सर्वांनी मिळून खोदा. काही झालं तरी नकाशा मिळायला पाहिजे. अरे खोदा ना, हा खोदा खोदा. यापैकी कोणतं झाड होतं? ते झाड इथेच असले पाहिजे. अरे ते बघा, झाड मिळालं. आता नकाशा घेऊन आलो. हा बघा आपला नकाशा. आजोबा, तुम्ही ठीक तर आहात ना? होय मंग्या. तो इथेच असायला पाहिजे. नकाशा मिळाला आहे. बहुतेक इथे असेल नकाशा. अंड. नाही मिळाला. कोणतं झाड होतं म्हणायचं? नकाशा मिळाला. गणपत बाबू हो, नकाशा मिळाला. मला पण मिळाला. जोडूया. चला आता खजिना शोधायला जाऊ. या नकाशानुसार आपण त्या दिशेला गेलं पाहिजे. मग चला. अरे चला. आजोबा, पटकन नदी पार करून जाऊया आपण. हा मंग्या, इथे नक्कीच काहीतरी गडबड वाटते. आजोबा, बाप रे, एवढ्या मगरी. आजोबा, यांना फसवून आपण नदी कशी पार करायची? मंग्या तू घाबरू नको. सगळे एक एक करून त्या बाजूला जा. तुकाराम आणि पोपट, तुम्ही मंग्याला घेऊन पुढे जा. अरे अरे सांभाळून रे. अरे अरे सांभाळून. अरे बापरे बापरे. आजोबा, मला या मगरीपासून वाचवा. मंग्या. अरे 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 बापरे.
या मगरीने ब्रश नाही केला भाई, मला बाहेर काढा. ये बाहेर. आता माझी पाळी. काठी आयडिया. आता येतोय लॉंग जम्पचा चॅम्पियन. खाऊ नको, खाऊ नको, खाऊ नको. ये मी पोहोचलो. अरे बापरे हे आहा, आहा. हे, 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 आ, हे, आई, हा, हा, हय्या, हा, हे, आई, हय्या, हे, अय्या, ओ, बुवा, चला आजोबा आता पुढे जाऊया. अरे तुम्ही सगळे एक एक करून पलीकडे जा. आम्ही दोघं मागून येतोच. सांभाळून चला मित्रांनो. खूपच भयानक जागा आहे. जमिनीला तडे जात आहे. पटकन दुसरीकडे पोचा. लवकर पळा. अरे लवकर लवकर पळा रे. अरे बाबू सांभाळून. आपल्याला एकत्र उडी मारावी लागेल. पुढे चल गणपत. अजून जोरात पळ. बाबू वाचव. गणपत आजोबा लवकर रस्सी पकडा. रशी ओढा. चला हा शेवटचा अडथळा पण पार केला. आता पुढे जाऊया. एवढी खोल तरी. बॉस आम्ही पण येत आहोत. थांबा मी पण येतोय.
बस बस मी पण येतोय. अरे गाढवांनो, तुम्ही सगळे एकत्र का आलात? बॉस वाचवा. अरे बापरे, हे दगड सुद्धा हलताय. अरे तुम्ही गाढव कुठेही घेऊन जाण्याच्या लायकीचे नाही आहात. चला घाई करा हा, आपण खजिन्याच्या जवळ आलो आहोत. हे काय? अरे वा गुरु वा, दुनिया फिरून परत इथेच आलो. त्या टाळी. नाही नाही, टाळ्या नको. तुम्ही टाळ्या वाजवल्यात तर आत्मे निघून जातील. मग घंटा वाजवून त्यांना परत आणावं लागेल. आपण टाळ्या आणि घंटाच वाजवत राहिलो तर खजिना कधी शोधणार? अरे आता खजिनाच बघणार आहात की नुसती बडबड करणार आहात? लवकर करा. नकाशाच्या हिशोबाने तर खजिना हितच असायला पाहिजे. याचा अर्थ आपल्या पूर्वजांचा खजिना याच मंदिरात आहे. चला आपण आज जाऊन बघूया. इथे कुठे लपवला असेल खजिना? हा चला शोधूया. हा खजिना कुठे असेल? या मूर्तीच्या खाली बघतो मी, आहे का? खजिना खजिना हा या मूर्तीच्या खाली बघतो. हो हाय आय हाय आय हाय. बापरे हे दमलो हो. एवढी संकट झेलून सुद्धा खजिना नाही मिळाला. अरे खजिना नाही मिळाला तर गावकऱ्यांचं काय होईल? हा आठवलं. अरे आम्ही खजिना मूर्तीच्या खाली लपवला होता. अरे वा, कमालच झाली. शेवटी देवी नवसाला पावली. या टाळी. तो खजिना गपचूप माझ्या ताब्यात द्या. विसरून जा टिंग्या. माझ्याकडे घेऊन या तो खजिना. गणपत, हे घ्या. मिळाला मला खजिना. तुझी पॅन्ट तर फाटली आहे की? कुठे कुठे? पकडा यांना. इथे द्या माझ्याकडे. टेलरने उसवली पॅन्टची शिलाई. आता होणार आहे तुम्हा सर्वांची धुलाई. या टाळी. हे बाबा, टाळ्या का वाजवल्या? आता बघा यांच्यातला आत्मा निघून गेला. अच्छा, आत्मा नाहीये का यांच्यामध्ये? अरे मी उडी मारून हिसकावून घेईन. पण तू स्वतःलाच का हिसकावणार आहेस? अरे गाढवा, तो आपल्याला हिसकावणार आहे. मला हवाय तो खजिना. मला हवाय तो. नाही देणार, नाही ते देणार, मला. अजिबात नाही देणार. नाही देत मी जा. नाही देत, नाही देत. हो. लवकर मंदिराची घंटा वाजवा. आता मी बघा तुम्हाला कसा धडा शिकवतो. आता वाजवतो घंटी. मार गणपत मार. कुठे भागतोयस? थांब थांब थांब. खजिना पाहिजे तुला? आगे. मी बघतो भाऊ.
या, घेऊन जा खजिना. बाबू बाबू मी पकडतो हो. आय, 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 हे. हे बघ, तो खजिना परत कर. तो आमचा आहे. ते परत मला. हा खजिना माझाच होणार. आधी माझ्याकडून खजिना घेऊन ते दाखव. आजोबा चल बाजूला हो इथून. खजिना हवाय, येऊन घेऊन जा. नाही आजोबा. हा खजिना आता माझा झाला. माझा पाय तोडला रे. आता तुझी खैर नाही मंग्या. आजोबा मंग्या. आमच्या मंग्यावर तू हात उचललास. आता तुला सोडत खजिना हवाय ना. हा घे. आता आमचा वाडा पण श्रीमंत होईल. नाही मंगेश, हा खजिना सरकारी मालमत्ता आहे. हो बनी अगदी बरोबर बोलतोय. पण हा आमचा आहे. मंग्या, हे जे काही सांगतायत ते बरोबर आहे. यांचं म्हणणं ऐकून घे. अरे घंटा न वाजवताच आत्मा आला, कळलं काय? कोणता आत्मा? मी हनीच आहे. अरे स्वतःचे गाल ओढतो ना, म्हणून आज मी ओढले. ईश, तुमच्या खजिन्याची किंमत 200 कोटी आहे आणि त्याचे 20% म्हणजे 40 कोटी मंगेशजींना मिळतील. वा, चांगली बातमी दिली. 40 कोटी मधले 20% वाड्यातल्या लोकांना देईन मंग्या. आणि उरलेले सगळे पैसे वाड्याच्या प्रगतीसाठी वापरेन. बाबूराव गणपतरावांचा जय असो. बाबूराव गणपतरावांचा जय असो. हे बघा बाबूरावजी, गणपतरावजी, आता तुमची इच्छा पूर्ण झालीये, हो की नाही? आणि आता तुमचा वाडाही संपन्न झालाय, तेव्हा आता तुम्ही सुद्धा मुक्त झालं पाहिजे. अरे आम्ही तर मुक्तच आहोत. आम्हाला कोणी पकडून ठेवलंय? हे हे हे. मला म्हणायचं होतं तुमचे आत्मा मुक्त झाले पाहिजेत, म्हणजे तुम्हाला असं भटकत राहावं लागणार नाही. काही बरोबर बोलतात. गणपत, चल आपण परत जाऊया. अरे हे बाबा सुद्धा नेहमी हेच म्हणायचे. थँक्यू आजोबा. थँक्यू आजोबा. 2 दिवस नुसता डोक्याला ताप झाला. चला झालं ते झालं, आता थोडा आराम करूया. त्या टाळी.